Good afternoon, student. Myself, Saurabh Ghuge. We will discuss about the next chapter for hospital clinical pharmacy. The chapter name is Modern Aspects of Dispensing. Modern dispensing aspect. To this chapter, contents of the chapters present in first is the patient compliance, non-compliance, reasons for non-compliance. Second, patient counseling, definition, aspects, names of drugs, adverse effects, advice for the use of the common drug, medication history. The all contents are present in this chapter, modern dispensing aspects. To one by one discuss about the these points. Firstly, point is patient compliance. WHO defines the patient compliance as a faithful adherence by the patient to the prescribers and instructions. पेशंट कंप्लेंट्स म्हणजे काय? WHO डिफाईन केले जे पेशंट रेग्युलरली ॲडवाईस केलेले जे आपण दिलेले आहेत प्रिस्क्राईब केलेले आहेत जे ड्रग्स घेण्यासाठी ते ड्रग्स रेग्युलरी पेशंट घेत असतील, इन्स्ट्रक्शन घेत असतील, सांगितलेले इन्स्ट्रक्शन पाळत असतील तर त्याला आपण पेशंट कंप्लेंस असं म्हणतो. नेक्स्ट, पेशंट नॉन कंप्लेंस. It is a term which refers to the fault of the patient for the inappropriate use of the medication. ही अशी टर्म आहे पेशंट नॉन कंप्लियन्स की रेग्युलरी आपण इन्स्ट्रक्शन दिले असतील पेशंटला ही ड्रग याप्रमाणे घ्यायचा आहे या टायमिंगला, नाही तर हा रेग्युलरपणे हा ड्रग यूज करायचा आहे, वापरायचा आहे या टायमिंगला. जो टाईम ठरवलेला आहे त्यानुसार जर पेशंट घेत नसेल, ड्रग कन्झ्युम करत नसेल व त्याला आपण पेशंट नॉन कंप्लियन्स असं म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट, रिझन्स फॉर द पेशंट नॉन कंप्लियन्स. कोणते रिझन्स आहेत की पेशंट रेग्युलरपणे ड्रग्स मेडिसिन घेऊ शकत नाही? फर्स्ट आहे इनअप्रोप्रिएट पॅकेजिंग. समटाईम डिझाईन or size of container make difficult to remove the medicament. Many elderly patient, arthritis patient have difficult with unit dose pack or foil wrapping while removing medicament. This first point, the inappropriate the packaging. ज्यावेळेस एखाद्या ड्रग त्याची पॅकेजिंग केलेली असेल, एखाद्या मेडिसिनची नाही टॅबलेटची जी पॅकिंग केलेली आहे ती जर चेंज केलेली असेल, वेगळ्या पद्धतीचं रॅपर असेल तर ते रॅपर उघडण्यासाठी जे एल्डरली पेशंट आहेत, ओल्ड पेशंट आहेत त्यांना ते पॅकिंग उघडून गोळी खाणं हे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांचा तो डोस राहू शकतो, मेडिसिन घेणं हे राहू शकते, नॉन कंप्लेन्स म्हणजे नॉन कंप्लेन्स येऊ शकतो पेशंटला. आणि त्याची रॅपिंग हार्डपणे असेल किंवा ते रॅपिंग वेगळ्या पद्धतीचे असेल तर ते पेशंटला कंझ्युम करण्यासाठी, उघडून खाण्यासाठी, कंझ्युम करण्यासाठी अवघड होऊ शकते. त्यामुळे नॉन कंप्लेन्स प्रेझेंट होऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे पुअर लेबलिंग. पुअरली हँड रिटन लेबल आर डिफिकल्ट टू रीड or follow the patient. Pharmacist many prescription contain the direction which are the inadequate, like take when required or use as directed, that may produce the confusion. पुअर लेबलिंग. ज्यावेळेस पुअर लेबलिंग असेल, जर फार्मासिस्टने जर हँडरायटिंगने जर त्याच्यावर रिटन लिहिलेलं असेल तर ते पेशंटला वाचणे अवघड होऊ शकते, रीड करणे अवघड होऊ शकते. त्यामुळे त्याला समजणार नाही की एखाद्याची हँडरायटिंग जर खराब असेल त्यामुळे त्याला नीट कळालं नाही की नेमकं त्याला फार्मासिस्टला काय सांगायचं होतं, त्यावर काय लिहून दिलं आहे. ती हँडरायटिंग ओळखून नाही आली तर तो गोळी घेण्यासाठी त्याचा टायमिंग चुकू शकतो, तो गोळी घेऊ शकणार नाही, त्याला गोळी घेण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतात. ही गोळी कोणत्या टायमिंगला घ्यायची आहे, सकाळ का संध्याकाळ का रात्री, त्यामुळे तो त्याचा डोस घेणं चुकू शकतो. नॉन कंप्लेन्स प्रेझेंट होऊ शकतो, नॉन कंप्लेन्स प्रोड्यूस होऊ शकतो पेशंटला. त्यामुळे एखादा डोस घेणं थांबू शकते, चुकू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे मल्टिपल ड्रग थेरपी. ग्रेटर द नंबर्स of the drugs patients is taking, the higher is the risk of
नॉन कम्प्लियन्स. मल्टिपल ड्रग थेरपीमध्ये काय होतं, ज्यावेळेस जो प्रिस्क्राईब केलेला ड्रग्स आहेत पेशंटला देण्यासाठी, त्याच्या व्यतिरिक्त दुसरे ड्रग जर तो पेशंट घेत असेल, फार्मासिस्ट किंवा डॉक्टरला, फिजिशियनला न सांगता तो आधीच कंझ्युम करत असेल दुसरे ड्रग्स, मेडिसिन्स, तर मल्टिपल ड्रग घेतल्यामुळे त्याला लक्षात राहू शकणार नाही, त्याला रिस्क होऊ शकते, हायर रिस्क आहे, त्याला कम्प्लियन्स जास्त नंबरमध्ये प्रेझेंट असल्यामुळे ड्रग्स त्याला घेतली का नाही गोळी हे लक्षात पण राहू शकत नाही, त्यामुळे डोस घेणं हे चुकू शकतं आहे. नेक्स्ट आहे असिम्पॅटोमॅटिक नेचर ऑफ पेशंट. इन केस ऑफ asymptomatic patient, it is difficult to the convince a patient by explaining the value of drug therapy results in a non-compliance. सिस्टमॅटिक नेचर ऑफ पेशंट, यामध्ये आपण असिम्पॅटोमॅटिक पेशंट असतात, इट इज डिफिकल्ट टू कन्व्हिनियन्स ऑफ द पेशंट बाय द, जे असे पेशंट असतात की त्यांचं जे असे पेशंट काय असतात की ते त्यांचं नेचर असं असतं की ते किती पण गोळी खा म्हणलं पेशंटला तर तो खाणार नाही म्हणणार, बळं त्याला खाऊ घालावं लागणार, पुन्हा नंतर एखाद्या वेळेस तो मुद्दामून घेणार नाही, त्याचं नेचर तसं असतं एखाद्या पेशंटचं, त्यामुळे नॉन कम्प्लियन्स प्रोड्यूस होऊ शकतो व त्याचा डोस चुकू शकतो. व काही पेशंट असा नेचर असतं की गोळी घ्यायची गरज असेल तरी पण ते घेणार नाहीत, नको म्हणणार, टाळाटाळ करणार, त्याच्यामुळे नॉन कम्प्लियन्स प्रोड्यूस होऊ शकतो. नेक्स्ट आहे मेजरमेंट ऑफ मेडिकेशन. Many times there is a confusion to the patient in measuring liquid preparation or number of tablets. Measurement of medication, यामध्ये मेनी टाइम्स जे लिक्विड प्रिपरेशन घ्यायचं आहे पेशंटला, लिक्विड फॉर्ममध्ये जे मेडिसिन प्रेझेंट आहेत, ज्यावेळेस कंझ्युम करायचे असेल त्यावेळेस ते 5 ml 10 ml या रिक्वायर्ड डोसमध्ये घ्यायचे असतात. पण काही वेळेस काय होतं की 10 mlच्या ऐवजी 9 mlच ड्रग घेऊ शकतो एखादा पेशंट, त्याच्यामुळे नॉन कॉम्प्लियन्स प्रेझेंट होऊ शकतो. एखाद्या वेळेस जास्त करून जो 5 mlचा डोस असेल तर पेशंट घेताना 2 ml नाही तर 3 ml घेतला तर तो डोस कंप्लीट होणार नाही, त्यामुळे तो काय होणार, डोसचं नॉन कम्प्लियन्स परफॉर्म होणार. ठीक आहे. नेक्स्ट, कॉस्ट ऑफ मेडिकेशन. बिकॉज ऑफ हाय कॉस्ट ऑफ ड्रग्स, पुअर पेशंट्स आर नॉट परचेसेस सच अ ड्रग. कॉस्ट ऑफ मेडिकेशन म्हणजे यामध्ये काय, एखादा ड्रग जास्त महाग असेल, त्याची कॉस्ट मोर असेल, जास्त असेल, त्यावेळेस तो पेशंट तो ड्रग कंझ्युम करू शकत नाही, घेऊ शकत नाही. जर पेशंटला काही मेडिसिनची कॉस्ट हे जास्त प्रमाणात असते, त्यामुळे जे पुअर लोक आहेत, जे पुअर पीपल्स आहेत, ते कंझ्युम करू शकत नाहीत, घेऊ शकत नाहीत ती ड्रग मेडिसिन, त्यामुळे तो डोस चुकू शकतो, नॉन कम्प्लियन्स परफॉर्म होऊ शकतो, त्यामुळे तो डोस घेणं शक्य होणार नाही पेशंटला. नेक्स्ट, फ्रिक्वेन्सी ऑफ मेडिकेशन. रेग्युलर शेड्यूल ऑफ द डोसेज intake cannot be followed due to workload. फ्रिक्वेन्सी ऑफ मेडिकेशन, प्रत्येक ड्रग 3 टाईम, एक मेडिसिन आहे, ड्रग आहे, ते 3 टाईमसाठी घ्यायचं आहे. पण जे फ्री माणसं आहेत, जे फ्री पीपल आहेत, ते काय करू शकतात, 3 टाईम ड्रग कंझ्युम करू शकतात, घेऊ शकतात. पण असे काही पीपल्स असतात की ते त्यांच्यावर वर्कलोड असते, ते कामाला जातात बाहेर, त्यामुळे ते कधी सकाळचा डोस घेऊ शकतात पण दुपारचा डोस घेऊ शकणार नाहीत, कामाच्या लोडमुळे ते विसरू शकतात, त्याच्यामुळे नॉन कम्प्लियन्स प्रेझेंट होऊ शकतो ड्रग घेण्यामध्ये, त्यामुळे त्यांचा टायमिंग चुकू शकतो मेडिसिन घेण्याचा, फ्रिक्वेन्सी बरोबर राहणार नाही, त्यामुळे नॉन कम्प्लियन्स पेशंटला प्रोड्यूस होणार. ड्युरेशन ऑफ थेरपी. लॉंग ड्युरेशन ट्रीटमेंट लीड टू पेशंट नॉन कम्प्लियन्स. ड्युरेशन ऑफ थेरपीमध्ये काय होणार, एखादा पेशंट आहे, त्याला TB आहे, त्याला TB डिसीज प्रेझेंट आहे, मग TBचे 6-7-8 महिने
त्याची ट्रीटमेंट होऊ शकते डॉक्टरकडे, फिजिशियनकडे. मग त्याला रेग्युलरपणे तो ड्रग मेडिसिन घ्यायचं असते. पण तो काय करू शकतो, एखाद्या वेळी 4 आठवडा 1 महिना घेणार, नंतर तो ड्रग घेणार नाही, विसरणार, टाळाटाळ करणार. त्याच्यामुळे तो रेग्युलरपणे तो ड्रग कंझ्युम करणार नाही. त्यामुळे नॉन कॉम्प्लेक्स पेशंटमध्ये प्रेझेंट असणार व तो नॉन कॉम्प्लेक्समध्ये म्हणजे तो पेशंट घेणार नाही थोडक्यात ड्रग रेग्युलरपणे. नेक्स्ट, इलनेस. द नेचर ऑफ पेशंट्स इलनेस मे बी कंट्रीब्यूट टू नॉन कॉम्प्लेक्स लाईक क्रोनिक हायपरटेन्शन, मेंटल इलनेस. काय पेशंटचे जे पेशंट असे असतात की त्यांचं मेंटल इलनेस असू शकते, त्यांना हायपरटेन्शन असू शकते, क्रोनिक हायपरटेन्शन. मेंटल इलनेस असल्यामुळे ते वेड्यासारखं करू शकतात व मेडिसिन टायमिंगला घेऊ शकणार नाहीत, नॉन कॉम्प्लेक्स प्रेझेंट होणार. नेक्स्ट, कॉन्सिक्वेन्स ऑफ नॉन कॉम्प्लियन्स. कॉन्सिक्वेन्स कोणते आहेत नॉन कॉम्प्लियन्समुळं प्रोड्यूस होणार? अंडर युटिलायझेशन ऑफ मेडिसिन gives less therapeutic effects, condition of patient become worse. अंडर युटिलायझेशन ऑफ मेडिसिन, यामध्ये जर जो प्रमाण आहे मेडिसिन घेण्याचं तो लेस घेतल्यामुळे लेस थेरपॅटिक इफेक्ट दाखवणार व त्या कंडिशनला पेशंटचं जे डिसीज आहे जो प्रोड्यूस झालेला आहे तो नीट होणार नाही, ट्रीट होणार नाही. नेक्स्ट, ओव्हर युटिलायझेशन ऑफ मेडिसिन. एक्सेसिव्ह डोस ऑफ ड्रग मे कॉजेस सिरियस ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. ओव्हर युटिलायझेशन ऑफ मेडिसिन यामध्ये काय होणार, एखाद्या वेळेस जास्त प्रमाणात जर डोस घेतला, 1 गोळी घ्यायची होती तर तिथे 2 टॅबलेट घेतले, तर तो ओव्हर डोस झाल्यामुळे युटिलायझेशन होताना एक्सेसिव्ह डोस ऑफ ड्रग मे कॉजेस द सिरियस ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. तो सिरियस ॲडवर्स ड्रग रिॲक्शन दाखवू शकतो. त्या गोळीची ॲडवर्स इफेक्ट भेटणार, त्या पेशंटला जाणवणार. नेक्स्ट, मिसलेनियस. ड्यू टू सेल्फ मेडिकेशन नॉन कॉम्प्लियन्स अरायझेस विच मे बी डेंजरस. असे पेशंट असतात की सेल्फ न फिजिशियनला विचारता न फार्मासिस्टला विचारता तो स्वतः गोळी कंझ्युम करतो, त्यामुळे ती गोळी कंझ्युम केल्यामुळे त्याला ती खूप डेंजरस असू शकते त्याच्या हेल्थ प्रॉब्लेम्सवर. त्याला जास्त साईड इफेक्ट्स भेटू शकतात, नाहीतर ॲडवर्स इफेक्ट होऊ शकतो त्या गोळीचा जास्त कंझ्युम केल्यामुळे किंवा वेगळीच गोळी घेतल्यामुळे, त्यामुळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. नेक्स्ट, पेशंट काउन्सिलिंग. इट प्रोव्हाइड्स द वर्बल अँड रिटन इन्फॉर्मेशन अँड गायडन्स टू द पेशंट अबाउट द डायरेक्शन फॉर यूज, precautions, safety and storage of medicines. It includes the instruction or advice given by the pharmacist to the patient for use of prescribed drug. पेशंट काउन्सिलिंग म्हणजे काय की पेशंटसोबत काउन्सिलिंग बरोबर, त्यासोबत इन्फॉर्मेशन, त्याची हिस्ट्री काय होती एखाद्या ड्रगविषयी, म्हणजे त्यानं एखादा डिसीज झालेला आहे पेशंटला, तर त्याच्या अगोदर कोणती हिस्ट्री होती का ते जाणून घेण्यासाठी त्याला पेशंटसोबत काउन्सिलिंग केली पाहिजे, त्यासोबत बोललं पाहिजे, त्यासोबत त्यानं ह्याच्या अगोदर कोणता ड्रग घेतला होता का, त्यामुळे त्याला कोणता डिसीज प्रोड्यूस झाला आहे का, त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन काढून घेतली पाहिजे. नंतर त्याला कोणत्या ड्रग, आता एखादा पेशंटला प्रिस्क्राईब केलेला ड्रग, त्याची पूर्ण युजेस, त्याची सेफ्टी, स्टोरेज, त्याची मेडिसिन मग त्याची कोणती आहे, त्याला कुठे स्टोअर केले पाहिजेत, कुठं सेफ्टी म्हणजे कसे खाल्ल्यावर कशी सेफ्टी असणार, कसे यूज आहे, त्याचं प्रिकॉशन कसं आहे, ते सर्व त्याला पेशंटला नीट काउन्सिलिंग केलं पाहिजे. इट इन्क्लूड्स द इन्स्ट्रक्शन ऑर ॲडवाइस द गिवन बाय द फार्मासिस्ट टू द पेशंट फॉर यूज ऑफ प्रिस्क्राईब्ड ड्रग. म्हणजे थोडक्यात इन्स्ट्रक्शन दिले पाहिजेत, ॲडवाईस दिले पाहिजे पेशंटला की ही ड्रग आहे, मेडिसिन आहे, कशा पद्धतीने खायचं आहे, किती टायमिंगला खायचं आहे, कोणत्या टायमिंगला खायचं आहे व याचे युजेस काय आहेत, आणि हे सगळं इन्फॉर्मेशन प्रिस्क्राईब म्हणजे सांगितली पाहिजे फार्मासिस्टनं पेशंटला. हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट,
रोल ऑफ फार्मासिस्ट इन द पेशंट काउन्सिलिंग. रोल कोणता आहे फार्मासिस्टचा पेशंट काउन्सिलिंगसाठी, पेशंटला सांगण्यासाठी, म्हणजे मेन रोल काय आहे फार्मासिस्टचा. फर्स्ट रोल आहे नेम ऑफ द ड्रग अँड इट्स ॲक्शन. द फार्मासिस्ट शूड इन्फॉर्म द पेशंट अबाउट नॉट ओनली द नेम ऑफ ड्रग but also its other name. He must explain the use of the drug and action on the body. फर्स्ट आहे नेम ऑफ द ड्रग अँड इट्स ॲक्शन. फार्मासिस्टने एखादा ड्रग प्रिस्क्राईब केलेला असेल फिजिशियनने, तर त्या प्रिस्क्रिप्शनवर कोणता ड्रग प्रिस्क्राईब केला आहे तो पाहून तोच ड्रग कन्फर्म करून तोच दिला पाहिजे. व नंतर तो ड्रगचे काय युजेस आहेत, त्याची काय ॲक्शन होणार आहे बॉडीवरती, काय प्रोड्यूस होणार आहे इफेक्ट, त्याची इन्फॉर्मेशन फार्मासिस्टनं पेशंटला दिली पाहिजे. काउन्सिलिंग केलं पाहिजे पेशंटसोबत. त्यामुळे पेशंटला त्या ड्रगविषयी इन्फॉर्मेशन भेटू शकते, युजेस कळू शकतात, त्याची सर्व इन्फॉर्मेशन त्याला मिळू शकते. नेक्स्ट आहे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. It is important for the pharmacist to inform the patient about the route of administration of drug, whether the drug is to be taken orally or it is to be applied locally or to be used into eye, ear or nose or inserted rectally or vaginally. The pharmacist should be sure that the patient understands how to use ophthalmic preparation and suppositories. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये फार्मासिस्टनं पेशंटला काउन्सिलिंग करायचं आहे. हा ड्रग, हा मेडिसिन कोणत्या रूटनं आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशन करायचं आहे, कोणत्या रूटनं घ्यायचं आहे बॉडीमध्ये, आईने, नोज, इयर, रेक्टिकली का व्हाजिनली, कोणत्या रूटने आपल्याला ड्रग घ्यायचा आहे त्याची इन्फॉर्मेशन पेशंटला त्यानं फार्मासिस्टनं दिली पाहिजे. काउन्सिलिंग केलं पाहिजे. काउन्सिलिंग केल्यामुळं पेशंटला ड्रग मेडिसिन घेणं इझी पडू शकतं व तो प्रॉपर मॅनरमध्ये घेऊ शकतो. आणि फार्मासिस्टनं त्याला पेशंटला त्याचा डेमो बी दिला पाहिजे, कशा पद्धतीने तो ड्रग घ्यायचा आहे, सपोजिटरीज कशा पद्धतीने घ्यायचे आहेत, त्याचा यूज काय आहे, सर्व इन्फॉर्मेशन फार्मासिस्टनं पेशंटला सांगितली पाहिजे. हा रोल आहे फार्मासिस्टचा. प्रत्येक ड्रगविषयी इन्फॉर्मेशन देणं, कोणत्या रूटनं घेणं, कसा ट्रीट होऊ शकतो, कसा यूज आहे त्याचा, सर्व इन्फॉर्मेशन देणं इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. द फार्मासिस्ट शूड इन्स्ट्रक्ट द पेशंट when to take the medication. Example, some drugs should be taken on empty stomach, that is about 1 hour before meal or 2 to 3 hours after meal to ensure adequate absorption of drug. Time of administration. फार्मासिस्टने पेशंटला सांगितले पाहिजे की कोणत्या टायमिंगला हा ड्रग घ्यायचा आहे, मॉर्निंग, आफ्टरनून या नाईट या इव्हिनिंग, कोणत्या टायमिंगला घ्यायचा आहे तो टाईम सांगितला पाहिजे. जेवणाच्या अगोदर का जेवणाच्या नंतर, मील जेवण करण्याच्या अगोदर कोणता ड्रग घ्यायचे, जेवण झाल्यानंतर मील केल्यानंतर कोणते ड्रग घ्यायचे, ह्याची इन्फॉर्मेशन फार्मासिस्टने पेशंटला सांगितली पाहिजे. जेवणाच्या अगोदर किती वेळा, 1 तास अगोदर का ड्रग घ्यायचा आहे का 1 तासाच्या नंतर घ्यायचा आहे, जेवणाच्या अगोदर, सर्व इन्फॉर्मेशन फार्मासिस्टने पेशंटला सांगितली पाहिजे. त्यामुळे ड्रग घेणं हे इझी होऊ शकतं पेशंटसाठी. नेक्स्ट, ड्युरेशन ऑफ थेरपी. द फार्मासिस्ट शूड encourage the patient to continue taking the medicine for the prescribed duration of the treatment. He should explain that the course of treatment must be completed to achieve the best results. ड्युरेशन ऑफ थेरपी. यामध्ये ड्युरेशन ऑफ थेरपीमध्ये फार्मासिस्टने एखादा ड्रग किती टाईमसाठी घ्यायचा आहे, किती टायमिंगसाठी, म्हणजे उदाहरणार्थ मगाशी सांगितल्याप्रमाणे एखाद्या पेशंटला TB असेल, जास्त काळासाठी त्याला तो ड्रग घ्यायचा आहे 6-7 महिन्यासाठी, तर त्या ड्युरेशनमध्ये
पेशंटनं एकदाही मिसयूज म्हणजे त्या ड्रग कंटिन्यूस घेतला पाहिजे. त्याचा मिसयूज त्या ड्रगचा मिसयूज झाला न पाहिजे व तो ड्रग टायमिंगला घेतला पाहिजे. त्यामुळे तो ड्रग टायमिंगला घेतल्यामुळे एखादा डिसीज नीट होण्यासाठी युजफुल होऊ शकते. आणि TBसाठी 6 महिने 7 महिन्यासाठी ड्रग मेडिसिन घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट, स्टोरेज ऑफ ड्रग्स. The pharmacist should instruct the patient regarding the storage of drugs as per label on the container. The patient should advise to store the drug in a separate cabinet where children will not be reach. एखादा ड्रग कुठे स्टोअर करायचा आहे त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन फार्मासिस्टनं पेशंटला दिली पाहिजे. एखादा ड्रग प्रोटेक्ट द सनलाईट. जिथे सनलाईटचा प्रकाश पडू शकत नाही त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. ही इन्फॉर्मेशन पेशंटला दिली पाहिजे. नंतर अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी चिल्ड्रन येऊ शकत नाही, चिल्ड्रनचा हात पोचणार नाही, चिल्ड्रन त्या औषधाला फेकून देऊ शकणार नाही, असं ठिकाणी ठेवायचे आहेत, स्टोअर करून ठेवायचे आहेत. सर्व ही इन्फॉर्मेशन, ऑल इन्फॉर्मेशन टू गिव्ह द फार्मसिस्ट टू ए पेशंट प्रॉपर मायनर. That is, next point is adverse effects of drugs. The patient should be informed that about the adverse effects of the drugs, but it not necessary to inform about all side effects. Example, headache. The patient should be informed of those side effects which will allay fears and help him to avoid the injury to himself. Example, change in color of urine, drowsiness. ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑफ ड्रग. फार्मासिस्टने पेशंटला सांगितले पाहिजे हा ड्रग, हे मेडिसिन घेतल्यानंतर हा साईड इफेक्ट होणार आहे, हे ॲडव्हर्स इफेक्ट प्रोड्यूस होणार आहेत तुम्हाला, हे इन्फॉर्मेशन सांगितले पाहिजे. जर एखाद्या ड्रगची मेडिसिनची जर साईड इफेक्ट, ॲडव्हर्स इफेक्ट जर लेस प्रमाणामध्ये असेल, म्हणजे फक्त हेडॅक होणार आहे, डोकेदुखी होणार आहे, तर ते सांगण्याचं गरजेचं नाही. नाहीतर जर ते सांगितलं तर पेशंट ड्रग घेऊ शकणार नाही, मेडिसिन घेण्याचं टाळू शकतो. त्यामुळं एवढे मायनर सांगायची गरज नाही. हेडॅक आहे तुम्हाला, होऊ शकतो, प्रोड्यूस होऊ शकतो, एवढं सांगायची गरज नाही. पण ज्यावेळेस जर वॉमिटिंग होऊ शकतो, वॉमिटिंगचं प्रोड्यूस होणार असेल तर त्याविषयी इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. का बरं सांगू का, पेशंट घाबरू शकतो की असं का होईल, कशामुळे होऊ शकतं आहे. ते सांगितल्यामुळे तुम्हाला वॉमिटिंग होऊ शकते, हे ॲडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो असं सांगितल्यामुळे तो पेशंट घाबरणार नाही व तो प्रॉपर मॅनरमध्ये ड्रग घेणार. हे फार्मसिस्टचं काम आहे की पेशंटला काउन्सिलिंग करून ही इन्फॉर्मेशन देणं. नेक्स्ट आहे रिस्ट्रिक्शन. द पेशंट शूड बी इन्फॉर्म्ड विल दॅट ही should avoid the certain drugs and the foods during the therapy. Example, restriction of the tyramine containing food in patient on MAO inhibitor therapy. रिस्ट्रिक्शन कोणते आहेत, कोणते रिस्ट्रिक्शन प्रेझेंट आहेत, कोणते रिस्ट्रिक्शन असावेत, हे इन्फॉर्मेशन पेशंटला देणं गरजेचं आहे. फार्मासिस्टने कोणते अवॉइड करायचे फूड खाण्यापासून, ड्रग घेतल्यापासून. फूड, आता ड्रग घेतला तर फूड खाणं थांबवायचं, कोणते फूड टाळणं गरजेचं आहे ड्रग घेतल्यानंतर. नाहीतर ड्रगसोबत इंटरॅक्शन होऊ शकतात, काही ड्रगचं फूडसोबत इंटरॅक्शन होऊ शकतं. त्यामुळे कोणते रिस्ट्रिक्शन पाहिजेत, कोणते ड्रग, कोणते पदार्थ खायचे नाहीत, याविषयी इन्फॉर्मेशन फार्मासिस्टनं पेशंटला देणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे ॲलर्जिक रिॲक्शन. बिफोर डिस्पेन्सिंग द ड्रग्स लाईक पेनिसिलिन or sulfonamide, the pharmacist should ask the patient about his allergic reaction in the past. It helps in the avoid in further complication of treatment. ॲलर्जिक रिॲक्शन, कोणते ॲलर्जिक रिॲक्शन प्रोड्यूस होतात, एखादी ड्रग मेडिसिन कन्झम्पशन केल्यानंतर कोणते ॲलर्जिक रिॲक्शन दाखवू शकतात हे पेशंटला माहीत असणार व हे
काउन्सिलिंग करून पेशंटकडून इन्फॉर्मेशन काढून घेणं हे फार्मासिस्टचं काम आहे. तुम्हाला कोणता तुम्हाला कुठल्या गोळीमुळे ॲलर्जी होऊ शकते का, कोणत्या ह्याच्यामुळं ड्रग्सचा प्रॉब्लेम आहे का, ही सगळी इन्फॉर्मेशन त्यानं पेशंटकडून काउन्सिलिंग करून काढून घेणं गरजेचं आहे. व ते फार डॉक्टरला सांगून, फिजिशियनला सांगून ड्रग चेंज करता येईल का याविषयी त्यानं सांगितलं पाहिजे. ड्रग चेंज करू शकतो का, दुसरा ड्रग देऊ शकतो का, ह्यानं डिस्कशन करणं गरजेचं आहे. व ट्रीटमेंटसाठी हे युजफुल राहणार पेशंटच्या. ठीक आहे. नेक्स्ट, रिमूव्हल ऑफ ड्रग फ्रॉम पॅकेजिंग. द पेशंट इज नॉट फॅमिलियर विथ द पॅकेज ऑफ द प्रोडक्ट ॲज द फार्मासिस्ट. हेन्स द फार्मासिस्ट शुड demonstrate the method of removal of the drug from the package to the patient so that he can handle it properly. Removal of the drug from package. ज्यावेळेस ड्रग रिमूव्हल, ज्यावेळेस ज्यावेळेस त्याला गरज असेल, जेव्हा खायचा असेल टॅबलेट एखादं ड्रग, त्या टायमिंगला कशाप्रकारे टॅबलेट पॅकेजिंगमधून काढायचा आहे, कसं हँडल करायचा आहे, व तो ड्रग कशाप्रकारे घ्यायचा आहे त्याविषयी इन्फॉर्मेशन सांगणे इम्पॉर्टंट आहे फार्मासिस्टने. नेक्स्ट आहे रिफाईल इन्फॉर्मेशन. रिफाईल इन्फॉर्मेशनमध्ये काय होणार, द पेशंट शुड बी इन्फॉर्मड द पेशंट व्हरबली वेदर द प्रिस्क्रिप्शन इज refillable or not. If it is, then for how many times it may be refilled and length of time during which it may be refilled. If it is not refillable, he should be instructed such so that he may contact the physician for the same drug needed. Refill information. Refill informationमध्ये ज्या टायमिंगला पेशंटला एखादा डोस प्रिस्क्राईब केलेला असेल फॉर 6 days 5 days, तर त्या टायमिंगला जर तो डोस संपला असेल व त्याला अजून डोस पाहिजे असेल ड्रग मेडिसिन, तर त्यासाठी तो प्रिस्क्रायबर घेऊन फार्मासिस्टपाशी जाऊन अजून डोस घेऊ शकतो. हे सांगायचं काम फार्मासिस्टचं आहे की आपण रिफिल करू शकतो. ही इन्फॉर्मेशन सांगणं इम्पॉर्टंट आहे. आणि ज्यावेळेस जर एखादा ड्रग जर नार्कोटिक असेल किंवा मॉर्फिन या टाईपमध्ये असेल, तर तो ड्रग फिजिशियनला घेतल्याशिवाय फार्मासिस्टने तो ड्रग देणं चुकीचं आहे. तो फार्मासिस्टने डॉक्टरला विचारून प्रिस्क्रिप्शन त्यांच्या डॉक्टरकडून घेऊनच पेशंटला मॉर्फिन जो ड्रग्स त्यांना लागणार आहेत ते देणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, ॲडवाईस फॉर यूज ऑफ कॉमन ड्रग्स. हे मोस्टली विचारलं जातं, ॲडवाईस फॉर द यूज ऑफ कॉमन ड्रग्स. डायझेपाम. दिस ड्रग मे कॉज द ड्रॉझिनेस, सो डू नॉट वर्क विथ द डेंजरस मशिनरी अँड डू नॉट ड्राईव्ह व्हेकल. म्हणजे यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, डायझेपाम हा ड्रग आहे. ज्यावेळेस आपण डायझेपाम हा ड्रग ज्यावेळेस आपण घेणार त्यावेळेस आपल्याला ड्रॉझिनेस प्रोड्यूस होणार, सिडेशन प्रोड्यूस होणार. त्यामुळे आपण जे डेंजरस मशिनरी यूज करणार आहोत त्यावेळेस आपण ते मशिनरी यूज करायचे नाहीत. जर ते मशिनरीमध्ये आपण डायझेपाम ही ड्रग घेऊन जर आपण मशिनरी चालवत असेल तर आपल्याला ड्रॉझिनेस, सिडेशन, झोप येऊ शकते. त्यामुळे हे चालवणं खतरनाक होऊ शकतं, हानिकारक आहे, डेंजरस होऊ शकतं, ॲक्सिडेंट घडू शकतो. आणि त्यावेळेस एखादी व्हेकल ड्राईव्ह करायचंच नाही ज्यावेळेस डायझेपाम आपण हे टॅबलेट खाणार, नाही तर ड्रग खाणार डायझेपाम. MOA इनहिबिटर्स. अवॉइड द चीज, चॉकलेट, अल्कोहोलिक बेवरेजेस अँड लिव्हर ऑर येस्ट एक्स्ट्रॅक्ट. या टायमिंगला आपण अवॉइड करायचं, चीज खायचं नाही. चीज, चॉकलेट, अल्कोहोलिक बेवरेजेस, लिव्हर ऑर येस्ट एक्स्ट्रॅक्ट. ठीक आहे. नेक्स्ट, बोरिक ॲसिड. कॉन्ट्राइंडिकेटेड इन चिल्ड्रन अंडर द 12 years old, नॉट फॉर इंटरनल यूज. बोरिक ॲसिड ही 12 वर्षाखालील जे ओल्ड म्हणजे 12 वर्षाखालील जे चिल्ड्रन आहेत त्यांना
देणं चुकीचं आहे व त्यांना द्यायचं नाही बोरिक ॲसिड ड्रग. नेक्स्ट, सॅलिसिलेट्स डू नॉट टेक ऑन एम्प्टी स्टमक. सॅलिसिलेट ड्रग एम्प्टी स्टमकच्या वेळेस घ्यायचं नाही. डू नॉट टेक फॉर एम्प्टी स्टमक. नेक्स्ट, टेट्रासाइक्लिन डू नॉट टेक दिस मेडिकेशन विथ मिल्क और अँटॅसिड कंटेनिंग मेटल आयन्स. टेट्रासाइक्लिन ही ड्रग घ्यायचा नाही. मिल्क व अँटॅसिड सोबत टेट्रासाइक्लिन घ्यायचा नाही. जर घेतला तर त्याचा ड्रगचा त्या युजफुल होणार नाही बॉडीला. डिसीजसाठी, डिसीज क्लिअर करण्यासाठी त्याचा युजफुल होणार नाही. तो टाळायचा आहे मिल्क व अँटॅसिडसोबत घेण्यापासून. नेक्स्ट आहे बिसाकोडेल. डू नॉट टेक दिस मेडिकेशन विथ मिल्क और अँटॅसिड. डू नॉट च्यू द टॅबलेट. डू नॉट टेक फॉर मेडिकेशन ऑफ विथ मिल्क व अँटॅसिडसोबत पण घ्यायचा नाही हा ड्रग. आणि हा नॉट च्यू म्हणजे आपण चावायचा नाही हा ड्रग टॅबलेट. नेक्स्ट, फिनोटाईन. एक्सपोज द युअर सेल्फ टू सनलाईट इन द मॉर्निंग. फिनोटाईन ज्यावेळेस आपण हा ड्रग घेणार त्यावेळेस आपल्याला विटॅमिन डीची डिफिशियन्सी जाणवणार. त्या टायमिंगला विटॅमिन डी भेटण्यासाठी आपण मॉर्निंगला सनलाईटमध्ये उभारू शकतो विटॅमिन डी भेटण्यासाठी. नेक्स्ट, हेमॅटाईन्स मेक कलर फेसेस रेडिश ब्राऊन टू ब्लॅक. कलर प्रोड्यूस होऊ शकतो फेसवरती रेडिश किंवा ब्राऊन किंवा ब्लॅक. डायफेनेड्रामाइन इट मे कॉजेस द सिडेशन ऑर ड्रॉझिनेस सो डू नॉट ड्राईव्ह. डायफेनेड्रामाइन ज्यावेळेस आपण ड्रग घेणार त्यावेळेस आपण सिडेशन प्रोड्यूस होऊ शकतं, झोप येऊ शकते, ड्रॉझिनेस येऊ शकतो. त्यावेळेस आपण ड्राईव्ह करणं चुकीचं आहे. ड्राईव्ह करायचं नाही, ड्राईव्ह करणं टाळायचं. नेक्स्ट, अमॉक्झिसिलिन मे कॉज ऑफ डायरिया. It should be taken on empty stomach, that is 1 hour before or 2 hours after the meal. Complete the course of the otherwise reoccurrence may be occur. May causes the diarrhea. अमॉक्झिसिलिन ज्यावेळेस घेणार त्यावेळेस आपल्याला डायरिया होणार. त्या टायमिंगला कधी घ्यायचा हा ड्रग? एम्प्टी स्टमक असताना. त्यावेळेस हा डिस्ट्रीब्यूट होणं शक्य होऊ शकतो व फास्टली डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो ड्रग. 1 hour बिफोर और 2 hour आफ्टर द मील या इन्स्ट्रक्शननुसार ड्रग घ्यायचा आहे. नेक्स्ट, स्पर्मिडल जेलीज अँड क्रीम should be applied 10 to 30 minutes before sexual intercourse and remains in vagina 6 to 8 hours afterwards. स्पर्मासायडल जेलीज अँड क्रीम्स कधी अप्लाय करायचे आहे? 10 ते 30 मिनिट्स अगोदर. फॉर बिफोर सेक्शुअल इंटरकोर्सेस अँड रिमेन्स इन वजायना 6 to 8 hours आफ्टरवर्ड्स. तोपर्यंत ठेवायचा आहे 6 to 2 hours आफ्टर द वर्ड्स. फिनोलॅप्थॅलिन दिस लॅक्झेटिव्ह मे कलर द युरिन अँड द फेसेस पिंक. फिनोलॅप्थॅलिन लॅक्झेटिव्ह घेतल्यावर कलर युरिनचा फेसेस पिंक होऊ शकतं, कलर चेंज होऊ शकतो व फेसवर पिंक कलर येऊ शकतो फेसवर. नेक्स्ट, अँटॅसिड टॅबलेट डू नॉट स्वॅलो च्यू द टॅबलेट. स्वॅलो करायचा नाही आणि नॉट च्यू द टॅबलेट म्हणजे डू नॉट स्वॅलो करायचा नाही, फक्त च्यू म्हणजे चावून खायचं आहे. टॅबलेट च्यू करायचं आहे. अँटॅसिड टॅबलेट. अँटीडायबेटिक अवॉइड द अल्कोहोलिक बेवरेजेस. ज्यावेळेस डायबेटिक ड्रग्स आपण जे घेणार आहोत त्यावेळेस अल्कोहोल टाळायचं आहे, अवॉइड करायचं आहे घेण्यापासून. ॲम्पिसिलिन इट शुड बी टेकन ऑन एम्प्टी स्टमक, दॅट इज 1 hour बिफोर 2 hours आफ्टर द मील. कंप्लीट द कोर्स अदरवाईज रिऑकरन्स मे ऑकर. ॲस्पिरिन म्हणजे ॲम्पिसिलिन एम्प्टी स्टमक असताना घ्यायचं आहे. 1 hour बिफोर और 2 hour आफ्टर द मील. कंप्लीट द कोर्स अदरवाईज रिकॉर्स मे बी दी ऑकर्स म्हणजे एम्प्टी स्टमक असताना हा ड्रग घ्यायचा आहे ॲम्पिसिलिन. आणि नेक्स्ट आहे ॲस्पिरिन. ऑलवेज टेक आफ्टर द मील और टेक विथ द सोडियम बायकार्बोनेट. हा आफ्टर मील जेवण केल्याच्या नंतर हा घ्यायचा आहे विथ सोडियम बायकार्बोनेट ॲस्पिरिन.
चालतो. सल्फा ड्रग, टेक मेडिकेशन विथ प्लेंटी ऑफ वॉटर. नेक्स्ट आहे मेडिकेशन हिस्ट्री. द मेडिकेशन हिस्ट्री ऑफ पेशंट obtained at the time of the admission of patient. For the purpose, pharmacist must take the patient interview. Pharmacist record the information on patient medication card. मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये जी पेशंटची पूर्ण हिस्ट्री आहे, त्याने कोणते कोणते मेडिसिन घेतलेले आहेत, त्याला कोणता डिसीज प्रोड्यूस झालेला आहे, त्याला कोणत्या पर्पजसाठी कोणत्या डिसीजसाठी तो ड्रग घ्यायचा आहे, तो सर्व इन्फॉर्मेशन फार्मसिस्टने कलेक्ट करायची. त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा, त्याच्याविषयी सर्व इन्फॉर्मेशन काउन्सिलिंग करून घ्यायची व ते रेकॉर्ड सगळा इन्फॉर्मेशन एका ज्यावर मेडिकेशन कार्डवर मांडून ठेवायचं इन्फॉर्मेशन पूर्ण पेशंटची. त्या मेडिकेशन कार्डमध्ये कोणती हिस्ट्रीमध्ये कोणती इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला पेशंटची. मेडिकेशन हिस्ट्री, कंटेंट ऑफ द मेडिकेशन हिस्ट्री. फर्स्ट आहे नेम ऑफ पेशंट, एज ऑफ पेशंट, डेट ऑफ बर्थ, सेक्स, फॅमिली बॅकग्राऊंड, टेंडन्सी अबाउट द कन्झप्शन ऑफ द मेडिसिन, हॅबिट्स ऑफ द पेशंट, कोणत्या हॅबिट्स आहेत पेशंटच्या त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची, लिहून घ्यायची. बॉडी डिसऑर्डर्स कोणते आहेत, ड्रग ॲलर्जी कोणत्या ड्रगपासून त्याला ॲलर्जी होऊ शकते, कोणते प्रोड्यूस होते, ही सगळी इन्फॉर्मेशन पेशंटकडून घ्यायची आहे व लिहून काढायची आहे कार्डवरती. ॲड्रेस, फोन नंबर, पेशंट म्हणजे जे ॲड्रेस आहेत, फोन नंबर प्रेझेंट आहे जो पेशंटचा तो घ्यायचा आहे. हॅबिट ऑफ टेकिंग OTC ड्रग, तो कोणता आधी ड्रग कोणता आधी ड्रग घेत आहे का, त्याचा रेग्युलर कोणता आधीचा कोणता ड्रग मेडिसिन चालू आहे का, ते इन्फॉर्मेशन घ्यायची आहे पेशंटची. प्रिव्हियस डिसीज कोणता होता का, प्रोड्यूस होता का त्याविषयी इन्फॉर्मेशन. प्रिव्हियस मेडिसिन कन्झ्युम्ड, कोणतं त्यानं ड्रग आधी घेतलेला आहे का. इकॉनॉमिक अँड सोशल स्टेटस, त्याचं इकॉनॉमिक आणि सोशल स्टेटस कसा आहे, सर्व इन्फॉर्मेशनचं घ्यायची आहे फार्मासिस्टने. नेक्स्ट आहे सिग्निफिकन्स कोणते आहेत. टू डेव्हलप अ लिस्ट ऑफ द पेशंट्स करंट अँड पास्ट मेडिकेशन, म्हणजे त्याला कोणत्या पेशंटला पास्टमध्ये अगोदर कोणता त्याला मेडिकेशन त्याने घेतलेलं आहे का, सर्व इन्फॉर्मेशन फार्मसिस्टला मिळणार आहे. त्यामुळे एक ड्रग डिस्क्राईब करणं हे सोपं होणार आहे पेशंटसाठी, म्हणजे फार्मसिस्टसाठी पेशंटला देणं सर्व इन्फॉर्मेशन मिळणार. टू डिटरमाइन इफ द पेशंट हॅज ॲलर्जी ऑर ॲडव्हाइस ड्रग रिॲक्शन विथ द सम ड्रग्स, डिटरमाइन होतं पेशंटला कोणती ॲलर्जी आहे का, कोणता ड्रग खाल्ल्यावर ॲलर्जी रिॲक्शन प्रोड्यूस होते का, ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला भेटणार. त्यामुळे त्याला ट्रीटमेंटसाठी व त्याला बरोबर डोस देण्यासाठी आपण बरोबर डोस देऊ शकतो व त्याला तो युजफुल ठरणार आहे ट्रीटमेंटसाठी एखाद्या डिसीजसाठी. नेक्स्ट, टू नो अबाउट द पेशंट्स सेल्फ प्रिस्क्रिबिंग हॅबिट अँड विच ओव्हर द काउंटर ड्रग इन ही टेक्स टू प्रिफेअर. आपण जाणून घ्यायचं आहे की फार्मासिस्टने की पेशंटला कोणतं त्यानं कुठलं ड्रग घेतलेला आहे का, मेडिकेशन केलेलं आहे का, ड्रग घेतलेला आहे का, तो सर्व इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. टू स्टडी द ॲबिलिटी ऑफ द पेशंट टू फॉलो द प्रिस्क्राईब्ड मेडिकेशन अँड शो द कम्प्लियन्स. स्टडी करायचा आहे ॲबिलिटी पेशंटची, म्हणजे त्यानं कुठलं मेडिकेशन केलेलं आहेत का, त्याचे असे कोणते प्रॉब्लेम झालेत का, त्यानं स्वतःच ड्रग घेतलेत आणि त्यानं काय प्रॉब्लेम तयार झालेत का, ही सर्व इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. टू मेंटेन द इसेन्शियल इन्फॉर्मेशन ऑफ द पेशंट, इसेन्शियल असलेली इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची आहे पेशंटची. टू नो द अबाउट द डायटरी हॅबिट्स ऑफ द पेशंट. टू अवॉइड द ड्रग इंटरॅक्शन, आपण ड्रग इंटरॅक्शन थांबवू शकतो, अवॉइड करू शकतो ही इन्फॉर्मेशन घेतल्यामुळे पेशंटची. नेक्स्ट, सिग्निफिकन्स. आपण मॉडर्न ॲस्पेक्ट्समध्ये आपण हे पाहिलेले आहे. त्यामध्ये मोस्टली कोणते क्वेश्चन विचारले जातात, 2 मार्क्स 3 मार्क्स. थँक्यू. मॉडर्न ॲस्पेक्ट ऑफ डिस्पेन्सिंग, आपण यामध्ये पाहिलेलं आहे की पेशंटला प्रिस्क्राईब करून त्यानं रेग्युलरपणे ड्रग घेणं गरजेचं आहे
व त्यानं रेग्युलरपणे ड्रग घेतल्यामुळे त्याचा डिसीज ट्रीट करण्यासाठी युजफुल ठरू शकतो, हे आपण यामध्ये पाहिलेलं आहे. नंतर नॉन कॉम्प्लियन्स ऑफ द पेशंट नॉन कॉम्प्लियन्स, यामुळे काय होऊ शकतं, ड्रग कशामुळे रेग्युलरली ड्रग घेत नाही त्यामुळे पेशंट नॉन कॉम्प्लियन्स प्रोड्यूस होऊ शकतं. ही सर्व इन्फॉर्मेशन आपण जाणून घेतलेली आहे या चॅप्टरमध्ये. व रोल काय आहे फार्मसिस्टचा, की कॉम्प्लियन्ससाठी म्हणजे आपण रोल काय आहे फार्मसिस्टचा, की एखादा ड्रग कशाप्रमाणे घ्यायचा आहे, त्याने इन्फॉर्मेशन काय दिली पाहिजे, ही सर्व इन्फॉर्मेशन आपण सांगितलेली आहे यामध्ये या चॅप्टरमध्ये. व कोणत्या कारणामुळे नॉन कॉम्प्लियन्स प्रोड्यूस होऊ शकतो पेशंटमध्ये हे सांगितलेलं आहे. व कोणते ड्रग कधी घ्यायचे आहेत, कशासोबत घ्यायचे नाहीत, कोणते फूड टेकन करायचे आहेत, ही इन्फॉर्मेशन सांगितलेलं आहे यामध्ये. हे सर्व इन्फॉर्मेशन यामध्ये प्रेझेंट आहे. आणि काउन्सिलिंग, पेशंटसोबत काउन्सिलिंग कसं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याची इन्फॉर्मेशन सगळी हिस्ट्री ती सगळी आपल्याला फार्मसिस्टने काढून घेतली पाहिजे ह्याच्याकडून, पेशंटकडून. ही सर्व इन्फॉर्मेशन यामध्ये या चॅप्टरमध्ये आपण शिकलेलो आहे. ठीक आहे, थँक्यू.